नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा ही सुरू झाली होती, पण त्यानंतर बातम्या आल्या की भाजपने आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी हे ऑपरेशन टायगर मध्येच थांबवायला सांगितलं. पण आता या गोष्टीची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी एक गुप्त बैठक घेतली आणि ती बैठक घेतली आहे ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत. त्यानंतर जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांनी ही गोष्ट पूर्णपणे नाकारली. पण राजकारणात विनाकारण कुठली चर्चा सुरू होत नसते. आता यामागे काय स्टोरी आहे, काय कहाणी आहे, का एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरसाठी धडपडतायत, भाजपची यामध्ये काय भूमिका आहे आणि ठाकरेंचे खासदार नेमकं काय करू शकतात, या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे आत्ताच आमच्या धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, बुधवारी ही गुप्त बैठक पार पडली अशा बातम्या यायला लागल्या. त्यानंतर ठाकरेंच्या खासदारांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क केला. त्यापैकी कोणीही या बैठकीला आम्ही गेलो होतो असं मान्य केलेलं नाही. खासदार अरविंद सावंत यांनी तर प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगितलं की मला उभा चिरला तरी मी उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही. या चर्चेमुळे अरविंद सावंत हे प्रचंड व्यथित झालेले दिसून आले. त्यांनी चक्क कॅमेरासमोर कागदावरती लिहून दिलं की मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडून जाणार नाही आणि शिंदेंच्या गटामध्ये कधी प्रवेश करणार नाही, आणि त्यांनी तो कागद कॅमेरासमोर धरला देखील. त्याचप्रमाणे अजून एक खासदार संजय जाधव यांनी सुद्धा या गोष्टीचा नकार केलेला आहे. ते म्हणाले, मी तर पुण्यात होतो, त्यामुळे मला अशा कुठल्या बैठकीचं निमंत्रणही आलं नाही आणि मी गेलो सुद्धा नाही. त्याचप्रमाणे खासदार संजय देशमुख हे सुद्धा म्हणाले की मी प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन अशा कुठल्याही बैठकीला हजर नव्हतो. मित्रांनो, सर्व खासदार या गोष्टीचा नकार देत आहेत. स्वतः श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आम्ही अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही असंच सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा संजय शिरसाट यांना या बाबतीत विचारणा करण्यात आली तर शिरसाटांनी थेट नकार दिला नाही. ते असं म्हणाले की आम्ही काही सांगून असं कुठलं ऑपरेशन करत नसतो. जेव्हा शिकार आमच्या टार्गेटवरती येत असतं तेव्हा आम्ही एकदाच हल्ला करून सर्व संपवून टाकत असतो. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या बाबतीत तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. मित्रांनो, मुळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील एकसंघ शिवसेनेतून फुटून बनलेली आहे. त्यानंतरही अनेक नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटातनं एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत. त्यामुळे जर पुन्हा असं काही झालं तर त्यात इतकं आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण हे आहे की जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडले तेव्हा त्यांची उद्दिष्ट वेगळी होती. तेव्हा त्यांची उद्दिष्ट होती उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं आणि शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासहित त्यावर ताबा मिळवणं. आता त्यांना ते मिळालेलं आहे. पण मग आता काय उद्दिष्ट असू शकतात? तर मुळात एकनाथ शिंदे यांचे टोटल 7 खासदार आहेत. दिल्लीतील म्हणजेच लोकसभेतील जर तुल्यबळ बघितलं तर महाविकास आघाडीकडे महायुतीपेक्षा जास्त खासदार आहेत. ठाकरेंकडे 9, शरद पवारांकडे 6 आणि काँग्रेसकडे 13. यांची जर टोटल केली तर एकूण महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं बळ हे लोकसभेत जास्त आहे. त्याचप्रमाणे महायुतीत जर भाजपशी बनवून ठेवायचं असेल तर आपल्याकडे सुद्धा तेवढं संख्याबळ असणं महत्त्वाचं आहे, अशी शिंदेंची महत्त्वाकांक्षा आहे. आणि शिंदेंची महत्त्वाकांक्षा ही कधीच लपून राहिलेली नाही आहे. जर खासदारांची संख्या दिल्लीत वाढली तर दिल्लीतील आपलं वजन वाढेल. शिंदेच्या कॅल्क्युलेशननुसार
ठाकरेंचे 6 आणि शरद पवारांचे 6 असे 12 खासदार आपल्या साईडला घ्यायचे. म्हणजे पहिलेचे 7 आणि हे 12 असं 19 खासदारांचं संख्याबळ जमवायचं. 19 खासदार झाले की शिंदेंचा पक्ष हा दिल्लीतील भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष बनेल. मग कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अनेक राज्यमंत्रीपद मिळतील. सध्या शिंदेंकडे 7 खासदारांच्या बदल्यात फक्त 1 राज्यमंत्रीपद आहे. त्यामुळे मंत्रिपदांची संख्या वाढवायची आहे. महाराष्ट्रात जर त्यांचे 19 खासदार झाले तर त्या 19 लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये यांचं विधानसभेचं वजन वाढेल. येणाऱ्या 2029च्या निवडणुकांमध्ये आमदारांची संख्या वाढेल आणि एकूण भाजपच्या तोडीस तोड संख्याबळ आपलं जमवायचं. असा शिंदेंचा प्लॅन असू शकतो. तशा राजकीय वर्तुळात चर्चासुद्धा आहेत. त्यामुळेच शिंदेंनी ही पूर्ण ऑपरेशन टायगरची धडपड लावली आहे आणि त्यासोबतच ऑपरेशन तुतारीसुद्धा राबवण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. पण भाजपने यामध्ये एक आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जर शरद पवारांचे खासदार महायुतीत येणार असतील तर त्यांना शिवसेनेत न घेता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये घ्यायचं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे थोडेसे कन्फ्यूज असल्यासारखे दिसत आहेत. परंतु बुधवारी ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त आहे, तशी चर्चा आहे आणि त्यात बरेच खासदार पॉझिटिव्ह असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. सध्या या सर्व गोष्टींना नकार दिला जातोय, पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे आपण बऱ्याच वर्षांपासून बघत आलेलो आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा या ऑपरेशन टायगरचा मुकाबला करण्यासाठी खासदारांसोबत बैठक घेतली होती, पण त्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदींनी वेगळाच मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्या बैठकीत फारसं फलित झाल्याचं दिसून येत नाहीये. चर्चा आहेत, बातम्या आहेत, माहिती बाहेर पडतीये, प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. पण शेवटी काय होईल ते आपण वाट बघूया. काही झालंच तर त्याच्या अपडेट ताबडतोब आम्ही तुमच्यासाठी घेऊन नक्कीच येऊ. त्यामुळे आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.